नगर शहरात जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एका इमारतीतील 6 फ्लॅट चोरट्यांनी बुधवारी 10 जुलैला दुपारी फोडून रोख रक्कम आणि दागिने असा लाखोंचा ऐवज चोरून नेला। मात्र या भरदिवसा झालेल्या घरफोडांची फिर्याद घेण्यास कोतवाली पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे। पोलिसांनी आपली फिर्याद नोंदवून घ्यावी म्हणून चोरी झालेले नागरिक बुधवारी सायंकाळपासून पोलीस ठाण्यात चक्रा मारत आहेत। जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ चांदणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूजा कॉम्प्लेक्स ही इमारत आहे। या इमारतीत असलेले 6 फ्लॅट चोरट्यांनी बुधवारी 10 जुलैला दुपारी 2:15 ते 3:30च्या सुमारास फोडले। यामध्ये माधुरी शिंदे यांच्या फ्लॅटमधून चोरट्यांनी 50,000ची रोकड आणि 7 लाखांचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने चोरून नेले। या दागिन्यांबरोबर त्यांचे बॉक्स आणि पावत्याही चोरट्यांनी चोरल्या। रिजवान तांबोळी यांच्या फ्लॅटमधून 17,000ची रोकड चोरीला गेली। याशिवाय डॉक्टर फ्रान्सिस खान, प्राध्यापक कोहली यांचेही फ्लॅट चोरट्यांनी फोडले। या घरफोडा झाल्याचे लक्षात आल्यावर ज्यांचे फ्लॅट चोरट्यांनी फोडले आहेत ते नागरिक बुधवारी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली। त्यानंतर नागरिक गुरुवारी 11 जुलैला सकाळी फिर्याद देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांच्यावरच प्रश्नांची सरबत्ती केली। 7 लाखांचे सोने चोरीला गेलेल्या माधुरी शिंदे यांना तुमच्याकडे खरेच एवढे दागिने होते का अशी विचारणा करून त्या दागिन्यांच्या पावत्या घेऊन येण्यास पोलिसांनी सांगितले। शिंदे यांनी दागिन्यांच्या पावत्या बॉक्समध्येच होत्या आणि चोरटे बॉक्ससह दागिने घेऊन गेले असल्याचे सांगितले, परंतु त्यांचे म्हणणे पोलिसांनी ऐकून घेतले नाही। इतरांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला। दरम्यान याच इमारतीत राहणाऱ्या सरोज अरविंद हिवाळे या बुधवारी 10 जुलैला सकाळी 6:15च्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या। सैनिक लॉनच्या गेट समोरून त्या जात असताना त्यांच्या पाठीमागून एका मोटरसायकलवर आलेल्या 2 जणांनी हिवाळे यांच्या गळ्यात 1.5 तोळा वजनाची सोन्याची चेन हिसका मारून तोडली आणि त्यांना ढकलून देत भरधाव वेगात तेथून ते पसार झाले। हिवाळे या रस्त्यावर पडल्या। त्यांना उठेपर्यंत ते दोघे चोरटे तेथून पसार झाले। त्यामुळे हिवाळे यांना त्यांच्या मोटरसायकलचा नंबर पाहता आला नाही। याबाबत फिर्याद देण्यासाठी हिवाळे कोतवाली पोलीस ठाण्यात गेले असता तेथील ठाणे अंमलदाराने फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली। गुरुवारी 11 जुलैला दुपारी उशिरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल केलेला नव्हता। पोलीस आमचं ऐकून घेत नाहीत तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा असा उद्विग्न सवाल त्या महिलांनी आणि नागरिकांनी दैनिक नवा मराठाच्या प्रतिनिधीशी बोलताना केला। नमस्कार, आम्ही आमच्या पूजा कॉम्प्लेक्समध्ये घरफोडी झालेली आहे। आमच्या फ्लॅटमध्ये सगळे इथं शिक्षक लोक राहतात। आम्ही कोणी दुपारच्या टायमाला आमच्या इथं घरफोडी झाली तर इथं पोलिसांनी गस वाढवावा नाही का। दुपारच्या टायमाला संध्याकाळच्या टायमाला आम्हाला थोडा त्रास होत आहे नाही का। इथं रस्त्याने मग लोक गाड्या आडवे लावून तिथं त्रास होत होता आम्हाला नाही का। मग इथं काय मी रणजित साळवी राहणार पूजा कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर 104 चांदणी चौक। आमच्याच फ्लॅटमध्ये जवळजवळ 22 फ्लॅट आहे। काल दुपारी 2 आणि 3:30 2 आणि 3च्या दरम्यान सबन आमचे फ्लॅट फोडण्यात आले। त्यामध्ये आमच्या मेवणीचा फ्लॅट होता। तिथे बरेचसे ती दवाखान्यात असताना तिथं भरपूर सामान उचकटण्यात आलं। त्यापैकी थोडीफार कॅश होती 50,000ची, ती गेली। जवळजवळ 7 लाखाचे दागिने गेले। आम्ही त्याच्या दागिन्याच्या पावत्या सकट त्यांनी ते घेऊन गेले, फाईल घेऊन गेले ती दागिन्यांची, जिथं सगळं रेकॉर्ड होतं ते। आणि आम्ही पोलीस कंप्लेंट द्यायला गेलो तर काल परवा संध्याकाळी दिनांक 8 वाजता संध्याकाळी 5 वाजता आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता या। मग आज आम्ही गेलो असताना आम्हाला पोलिसांनी सांगितलं की तुम्ही सर्व दागिन्यांच्या पावत्या आला तर तुमची फिर्याद घेण्यात येईल। पण आता जर आमच्या पावत्या गेल्या तर आम्ही करणार काय? आम्ही कुणाकडे दाखल करणार कंप्लेंट? आम्ही न्याय कुणाकडे मागणार? जर आमची तक्रारच दाखल करून घ्यायला 2 दिवस लागले असतील तरी साधारण आमची मेवणी आजारी ती दवाखान्यात होती। आम्ही सांगून त्यांना विनंती केली तरी त्यांनी तसं आम्हाला म्हटले की आता पावत्या घेऊन। आता आजारी माणूस पावत्या शोधत बसणार, घरात का तक्रार देणार? आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? घटना घडल्यानंतर संध्याकाळी फक्त पोलीस आला, त्यांनी सर्वांचे व्हिडिओ काढून घेऊन गेले, आम्हाला दिलं। पण आता सध्या आम्हाला आम्ही तक्रार देऊन आम्ही कुणाकडे जायचं? न्याय कुणाकडे मागायचा? म्हणजे
त्या सकाळी सुद्धा आमच्या आत्याच्या चेन गेली, ती सुद्धा तक्रार दाखल करून गेली नाही. त्या 10 वाजता गेल्या होत्या तिथं, त्यांना सुद्धा अजून पावती नाही मिळाली. तर आम्ही तर न्याय कोणाकडे मागायचा? तर आमची हीच विनंती आहे की वरिष्ठांनी याच्यामध्ये लक्ष घालून ताबडतोब आमच्या हे कॉम्प्लेक्समध्ये येऊन सगळी पाहणी करू आणि रीतसर जे काय असेल ते शोध लावावा. ओके. पूजा कॉम्प्लेक्समध्ये मी राहते. 3-4च्या दरम्यान आमच्या 6 फ्लॅटमध्ये चोरी करण्यात आली. त्यावेळेस आम्ही घरात कुणीच नव्हतो आणि आमचे 6 फ्लॅट फोडण्यात आलेले. कारवाई करावी. पोलीस स्टेशनमध्ये गेले होते तुम्ही? आता नाही गेलो. हां हां. पोलीस मग काय म्हटलं? आता पोलीस म्हटलं उद्या सकाळून तुमची काय असेल फिर्याद दाखल करतो. मी तिथंच होतो ना आता. हा का? मी एवढ्याच बाहेरून आले. तर आता किती ऐवज गेला काय सांगता येईल का तुम्हाला? नाही सांगता येत नाही, कारण जसंच्या तसं सामान पडलंय. बरं. कुणीच हात लावला नाही त्याला. बरं. पोलीस आल्यावर ते सगळं हा, पोलीस आले ते हात कुणीच आणि लावला फ्लॅट कुणाचा नाहीये. होता हा? हा फ्लॅट इथला हा माझ्या भावाच्या मुलीचा आहे. आणि तुमचं वर वरती? माझे आहे एक. हां. मी पूजा कॉम्प्लेक्स मध्ये राहते. सकाळी फिरायला जायची मला सवय आहे. मी फिरायला निघाले त्यावेळेस गेटच्या बाहेर निघाल्यानंतर 2 इसम आले मोटरसायकलवर आणि त्यांनी माझी चेन ओढून पळून गेले. रस्त्यावर त्यावेळेस कुणीच नव्हतं आणि ते एवढे फास्ट निघून गेले तर मला त्यांचा नंबर आणि त्यांना सुद्धा बघता सुद्धा आलं नाही मला त्यांना. त्यांनी हेल्मेट आणि तोंडाला कापड बांधलं होतं, त्यामुळं मला असं ढकलून देऊन त्यांनी चेन माझी काढून नेली. जवळजवळ 1.5 तोळ्याची चेन होती माझी. आणि मग मी घाबरले होते. घरी आले मी आणि मग नंतर 10:30ला मी ह्याच्यात गेले कोतवालीमध्ये आणि कोतवालीमध्ये घेऊन मी ते माझी अर्ज मी दाखल केलं त्यांच्या पुढे. पण मला पावती मिळाली नाही. परत काय फिर्याद द्यायला गेले पण त्यांनी माझी फिर्याद काय घेतली नाही आणि त्याची कॉपी पण मला दिली नाही. फक्त साधं लिहून घेतलं माझ्याकडून. मग मला कॉपी मिळायला पाहिजे होती ना. FIR ची मला कॉपी मिळायला पाहिजे होती. पण त्यांनी काय लिहून घेतलेलं दिसत नाही मला, कारण मला कॉपीच मिळाली नाहीये. मग तुम्हाला कधी परत बोलवलं काय आणि म्हटलं? परत आम्हाला बोलवलं त्यांनी. 1ला या, 1:30ला या. टाळमटाळ केली बुवा अशी थोडं. मग आम्ही 1:30ला गेलो परत. मग 3 वाजेपर्यंत तिथं बसलो. मग परत त्यांनी मला एक पोलीस पाठवला माझ्याबरोबर. हा हिवाळेच ते CCTV पाहायला वगैरे. पण त्याच्यात काही स्पष्ट दिसलं नाहीये, कारण सैनिक लॉन मध्ये त्या आहेत कॅमेरे. अच्छा. पण ते काय देऊ शकत नाही आम्हाला, ते पाहू शकत नाही आम्ही ते. बरोबर. ओके चालेल. हा. मी माधुरी शिंदे. मी पूजा कॉम्प्लेक्स इथे राहते. काल मी दवाखान्यात गेलेले असताना आमच्या बिल्डिंगमध्ये जवळजवळ 7 फ्लॅट्स फोडण्यात आले. त्या फ्लॅट्सपैकी एक माझा देखील फ्लॅट होता आणि माझ्या फ्लॅटमधून 50,000च्या आसपास कॅश गेली आणि त्याबरोबरच बरेच दागिने देखील गेले. त्या दागिन्यांच्या पावत्या त्या डब्यांमध्येच असल्यामुळे त्या पावत्या त्या डब्यांमध्येच गेल्यामुळे मला माझ्याकडे पावत्या नाही येत आता, पण मी माझी दागिने ओळखू शकते समोर. पोलिसांनी सांगितलं पावते घेऊन या. किती ऐवज होता तुमचा? ऐवज माझा बराच होता, कारण चेन्स होत्या, नेकलेस होते, अंगठ्या होत्या. अंदाज किती तोळ सोनं असं नाही मग? 7 लाखाच्या वरचं तर निश्चित होतं. अच्छा. मग पोलीसवाले काय म्हटले तुम्हाला? इथे येऊन गेले, स्पॉटला येऊन गेले नाही तर? व्हिडिओ घेऊन गेले, व्हिडिओ काढून गेले. आणि म्हटले की तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता या. आम्ही गेलेलो. बातम्यांसाठी नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.